ज्यांना आपल्या शेतजमिनीचा सातबारा हवा आहे त्यांना 1 ऑगस्टपासून घर बसल्या सातबाऱ्याचा उतारा मिळणार आहे। मोबाईल आणि वेबसाईटवर सातबारा मिळणार असल्यानं अनेक कामांना गती मिळणार आहे। शिवाय सातबारासाठी कार्यालयामध्ये हेलपाटे घालण्याची किंवा कुणाला अतिरिक्त पैसे देण्याची वजन खर्ची घालण्याची काही आता गरज नाही। जमीन व्यवहारांच्या नोंदीचे संगणकीकरण करून ई-फेरफार उपलब्ध करून देणारा पुणे जिल्ह्यातला भोर हा राज्यातला पहिला तालुका ठरला होता। आता भोर मॉडेलचा उपयोग करून राज्यात सातबाराची माहिती संगणकात नोंदवण्याचं काम वेगानं सुरू आहे। एक ऑगस्ट पासून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून मोबाईलवर ॲप डाउनलोड करून तलाठ्यांच्या डिजिटल सहीसह सातबारा मिळू शकणार आहे। अपडेशनच्या कामामध्ये तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी रात्रंदिवस कॅम्प लावून हे सगळं काम पूर्ण केलेलं आहे। उस्मानाबाद जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये या कामामध्ये दुसरा नंबर आहे। हा जो शेतकऱ्याचा जो ताण जो होता किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन किंवा सज्जाच्या ठिकाणी जाऊन सातबारा काढणं जे शेतकऱ्यांना शक्य होत नव्हतं, तो आज शेतकरी बांधावर उभा राहून आपला सातबारा काढू शकतो। भरपूर काम पूर्ण झालेलं आहे। त्याच्यामुळे लोकांची सोय अशी झाली की तलाठी सज्जावरती नाही जरी गेला तरी लोकांना सातबारा मिळतोय। त्याच्यामुळे शेतकऱ्यांची शक्यतो ओरड येत नाहीये। दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीच्या खरेदी विक्री दस्ताची नोंदणी झाल्यानंतर तत्काळ फेरफार उतारा आणि त्यानंतर 15 दिवसात सातबारा उतारे देण्यासाठी ई-फेरफार ही महत्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली। ही योजना गेल्या वर्षी 1 मे पासून सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न होता, परंतु सातबारा उतार्यावरील कब्जेदार, खाते रजिस्टरमधली नावं, फेरफार नसलेल्या कब्जेदारांची नावं यात फरक आढळल्यानं त्रुटी दुरुस्त करण्यासाठी कालावधी वाढवण्यात आला। शिवाय तलाठ्यांचाही या योजनेला विरोध होता। जर समजा अकृषीचे सातबारे असतील तर ते तंतोतंत जुळत नाहीत, कारण खरेदी खत हे चौरस मीटरमध्ये झालेली असते आणि सातबारावरचं क्षेत्र हे हेक्टर आरमध्ये असल्या कारणानं चौरस मीटरला मेळ बसत नाही। तर ह्या तंत्रामध्ये थोडीशी सुधारणा होऊन जे हेल्प डेस्क जे दिलेलं आहे त्या हेल्प डेस्कनं जर दिलेल्या SMS ला किंवा केलेल्या कॉलला जर तात्काळ प्रतिसाद दिला तर बऱ्यापैकी आणखी काम संपवेल। ई सातबाऱ्यामुळे तलाठ्यांकडून होणारी अडवणूक आता थांबणार आहे। कोणाला अतिरिक्त पैसे देण्याची गरजच उरणार नाहीये। जमीन व्यवहारांच्या नोंदणी प्रक्रियेत सुद्धा आता पारदर्शीपणा येईल। इम्युटेशनद्वारे गाव नमुने, सातबारा, गाव नकाशे, फेरफार इत्यादींच्या सही शिक्क्यांसहित प्रती नागरिकांना घर बसल्या मिळू शकणार आहेत। इतकंच नाही तर पैसे सुद्धा ऑनलाईन भरण्याची सुविधा आहे। पैसे देऊन सुद्धा टायमाला मिळत नव्हता। तलाट्याने या उद्याच म्हणायचं, आलं का लक्षात, आणि उद्या बी यायचं नाही। 4-4, 8-8 दिवस हेलपाट्या लावायचे, पण आता ऑनलाईनवर चांगलं सातबारा मिळायला लागले। एक दिवस नाही कुठेतरी मीटिंग त्यांच्या असल्यावर नेट बंद असलं तर मला पुन्हा दुसऱ्या दिवसाने घ्यावं लागायचं। त्याच्यामुळं 2 ते 3 दिवस लागायचे, ते आता 1 मिनिटात सातबारा माझ्या मोबाईलवर मी काढू शकतो। मग त्यांनी बी काय करले, 10चं आता 22 आणि 23 रुपये केले। तर 2 सातबारा नाटे काढायचं म्हणलं तर 50ची नोट द्यावी लागायलेली। मग काय एकूण एकच आम्हाला पडायला लागले। त्याच्यामुळं थोडी किंमत कमी करावी, पहिले राहावं एवढीच अपेक्षा, दुसरं का शेतकऱ्याची अपेक्षा एवढंच असते। प्रत्येक तालुक्याची डेटा एंट्रीची सीडी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येते। जमाबंदी आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्यावर प्रत्यक्ष ऑनलाईन सातबारा मिळू लागेल। 1 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्याचं काम पूर्ण होणार आहे। मुळे महाभूलेख या वेबसाईटवरती आपण आपला सातबारा एकदा तपासून घ्या, म्हणजे त्रुटी असल्यास सातबारा दुरुस्त करता येईल। राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद।